संपूर्ण देशभरामध्ये आजपासून आधार कार्डवर 3 कडक नियम लागू झाले आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊन 3 वर्षे जेल आणि वरून तुमच्याकडून 10,000 रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो। हे 3 कडक नियम आजपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होत आहेत, त्यामुळे सर्वांनी हे 3 कडक नियम कोणते आहेत लक्ष देऊन बघा। नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेक बदल झाले, त्यामध्येच आता आधार कार्डच्या बाबतीत लागू झाले 3 महत्त्वाचे कडक नियम। या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। 140 कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेत तुमचे जर खाते असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेला तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं। त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे पेन्शनधारक असतील किंवा शेतकरी असेल प्रत्येकाचे पैसे हे बँकेत येत असतात। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा की आधार कार्डच्या बाबतीत कोणते कडक नियम लागू करण्यात आले आहेत। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर आत्ताच तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे आणि या 3 नियमांचे तुम्हाला पालन नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून 10,000 रुपये दंड होऊन 3 वर्षे जेल पण होऊ शकते। मग आता आधार कार्डवर कोणते 3 नवीन नियम लागू झाले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आम्ही जे 3 कडक नियम सांगणार आहे त्याचे पालन नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे नवीन वर्ष येता सरकार काही ना काही बदल करत असते, तशाच प्रकारचा बदल आता आधार कार्ड धारकांना लागू केलेला आहे। आपल्याजवळ असलेले आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय कोणतेच काम होत नाही। तुम्हाला माहित असेल तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालय, त्यापासून बँकेतील कामे, सर्व कुठेही गेलं तर तुम्हाला आधार कार्ड आहे का हे पहिल्यांदा विचारतात। त्यामुळे आधार कार्डवरील 3 कडक नियम हे समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही जर आधार कार्डवरील 3 कडक नियम नाही पाळले तर तुमची पेन्शन बँकेत येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही शेतकरी असाल तर PM किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तसेच तुमचे देशातील कोणत्याही बँकेत जर खाते असेल म्हणजे बँक अकाउंट असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्डचा नंबर लिंक केलेला असेल तरी देखील तुम्हाला खूप मोठ्या अडचणींचा आता सामना करावा लागू शकतो। त्यामुळे सरकारने लावलेली 3 कडक नियम आधार कार्डवरचे नक्की पाळायचे आहेत। बघा मित्रांनो, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचे आहे। हे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतेच काम तुमचं होऊ शकत नाही। आता सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत, जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत। आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो, परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आले आहे। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा आता समोर आल्या आहेत। तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना पण आता सरकारच्या डोळ्यासमोर आल्या आहेत। त्यामुळे नवीन वर्ष सुरू होताच आधार कार्डवरील 3 कडक नियम लावण्यात आले आहेत, जे सर्वांना बघणे आता बंधनकारक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला बँकेला असलेला हे आधार कार्डचा नंबर लिंक असतो। त्यामुळे योजनांचे पैसे पेन्शनधारक असतील किंवा कोणतेही काम तुमचं होऊ शकणार नाही। त्यामुळे सर्वांनी हे 3 कडक नियम लक्षात ठेवायचं आहे। बघा मित्रांनो, आपल्या बोटांचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक्स वापरून अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक आता होऊ लागली आहे। हे फसवणारी लोक आता फसवणूक जी करतात की तुमच्या बँकेतील पैसे काढून घेताना आता तुमच्या मोबाईलवर OTP देखील येत नाही। त्यामुळे हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे बँकेतील पैसे काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाही। तसेच कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ जर घेत असाल तर तो सुद्धा मिळणार नाही। तसेच मित्रांनो, पेन्शन पण बँकेत येण्यासाठी या आधार कार्डचे नियम पाळले नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, अनेक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो। त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले हे 3 कडक नियम सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता पुढे तुम्हाला 3 कडक नियम सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही घेत असणाऱ्या योजनेचा लाभ देखील हे नियम न पाळल्यास बंद होऊ शकतो। व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले 3 नियम आम्ही सांगणार आहे। तसेच आधार कार्ड जी संस्था आहे UIDAI, जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, तर त्यांच्या मार्फत पण एक तातडीची सूचना देण्यात आलेली आहे।
तर तुमचे आधार कार्ड 10 वर्षापासून जर तुम्ही वापरत असाल, म्हणजे 10 वर्षापासून आधी 10 वर्षाच्या आधी जर तुमचं आधार कार्ड जर तुम्ही काढलं असेल, तर तुमच्यासाठी देखील हे 3 कडक नियम महत्त्वाचे आहेत। यामध्ये आता तुम्ही जर हे काम केलं नाही, हे 3 नियम तुम्ही पाळले नाही, तर तुमच्या आधार कार्डवर इथून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येण्यास आढळू शकतो। आधार कार्डवर जेवढे पण कोणते काम असेल, म्हणजे बँकेचे व्यवहार असतील, बँकेमध्ये येणाऱ्या योजनांचे पैसे घेत असाल किंवा कोणत्याही बँकेचे तुम्ही खातेदार असाल, तर तुमच्या बँकेमध्ये आता इथून पुढे तुम्हाला अडचण येऊ शकते। तुमचे आधार कार्ड किंबहुना बंद होण्याची शक्यता असू शकते। जर हे काम केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते। मग आता आधार कार्ड बंद झाले म्हटल्यावर ते आधार कार्ड बँकेला लिंक असते, तर मग तुमचे खाते पण बंद होऊ शकते। मग तुम्ही बँकेचे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही, तसेच कोणत्याही योजनांचे पैसे किंवा पेन्शन तुमच्या बँकेत येऊ शकणार नाही। त्यामुळे 3 कडक नियम कोणते आहेत, सर्वांनी लक्ष देऊन बघा। मित्रांनो, यामध्ये आता तुम्हाला सविस्तर आपण जाणून घेऊया की आता 3 कडक नियम कोणते आहेत, की आधार कार्डच्या संदर्भात महत्त्वाचे सरकारने 3 कडक नियम कोणते लागू केले आहेत, की तुम्हाला आता कोणती यामध्ये काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून तुमची फसवणूक टाळण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय देखील आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे, की ज्याच्या माध्यमातून तुमची फसवणूक आता इथून पुढे कधीच होणार नाही। व्हिडिओ अतिशय मित्रांनो महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाची माहिती नवीन वर्षात तुमच्यासाठी आले आहे। कडक नियम आहेत, सर्वांनी याचे पालन करायचे आहे। आजपासून आधार कार्डचे 3 नवीन नियम बदलले आहेत। केंद्र सरकारने आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आधार कार्डवर लागू झालेले 3 नवीन नियम जे बदललेत, त्याची माहिती जर तुम्हाला नसेल, तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या योजना, आधार कार्डवर तुम्ही घेतलेले डॉक्युमेंट्स किंवा आधारला लिंक असलेले बँक, कदाचित याच्यामध्ये तुम्हाला आता इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यातच आधार कार्डमुळे होणाऱ्या ज्या फसवणूक आहेत, त्यापासून वाचण्याची एक सोपी टिप देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की ज्या माध्यमातून तुमची इथून पुढे कधी फसवणूक होणार नाही। त्यामुळे तुमचे आधार कार्डवर जर फसवणूक इथून पुढे जर होत असेल, तर ती सुद्धा वाचणार आहे। आणि 3 कडक नियम कोणते असणार आहेत सर्वांनी बघा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका। आता सगळ्यात पहिला जो नियम आहे तो आपण जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेचच केंद्र शासनाने आपल्याला एक अशी महत्त्वाची तातडीची सूचना दिली आहे। कोणती सूचना आहे ती, की अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी आधार कार्ड काढून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। अशाच लोकांसाठी फार तातडीची महत्त्वाची सूचना आहे, का आता हे जर काम तुम्ही नाही केलं तर कदाचित आधार कार्डवर सुरू असलेल्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। तुमच्या बँकेमध्ये पेन्शन येण्यास अडचण येऊ शकते। नवीन वर्ष सुरू होताच हे 3 कडक नियम सरकारने लावले आहेत। कोणते असणार आहे सर्वांनी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व नियमांची माहिती सांगतो। आता यामध्ये 2024 मध्ये जी सुविधा आधार कार्डवर सुरू होती, त्या माध्यमातून सुरू होती, ती आता बंद होणार आहे। कोणती ती सुविधा आहे बघा, की ती सुविधा म्हणजे आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार अर्ज नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना, त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधारचा अर्ज नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा। पण आता आजपासून हा नवीन नियम लागू होतोय, की ज्यामध्ये केंद्र सरकारने सुविधा बंद करण्याचा आता निर्णय घेतलाय। त्यामुळे आता आधार कार्डचा हा नियम तुम्हा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे। हा झाला पहिला नियम मित्रांनो। अजून 2 नियम महत्त्वाचे आहेत। शेवटचा नियम सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी आहे। तुमचे देशातील कोणत्याही बँकेत जर खाते असेल, तर आधार कार्डला जर तुमच्या बँकेचे खाते लिंक असेल, तर तुम्हाला हे नियम माहीत असणं गरजेचं आहे। तो नियम तुम्हाला शेवटला सांगतो, तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या बँकेत हे जर नियम नाही पाळले तर पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते। लाडकी बहीण असाल तर तुमची योजनामध्ये पैसे येण्यास अडचण येऊ शकते, पेन्शन येण्यास सुद्धा अडचण येऊ शकते। बघा आता या पहिल्या नियमामध्ये आधी काय व्हायचं, की बऱ्याच गोष्टींना आधार अर्जाचा नोंदणी नंबर दिला तरी चालून जायचं, पण त्यामध्ये सरकारला आता असं लक्षात आले की एक नोंदणी क्रमांकावर जास्त पॅन कार्ड तयार व्हायला लागले आहेत। एका व्यक्तीकडे 4-4, 5-5 पॅन कार्ड काही ठिकाणी सापडले आहेत। बघा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही पण बँकेला लिंक असतं। त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी हा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। कारण की पॅन कार्ड हे देखील महत्त्वाचे दस्तऐवज आहे। त्यामुळेच आधार कार्डचा जो नंबर आहे 12 अंकी नंबर असतो, तुम्हाला पण माहित आहे, तो आता ग्राह्य धरला जाणार आहे। आता पहिला नियम तुम्हाला समजला असेल,
की आधार कार्डचा नंबर, पॅन कार्डचा नंबर या बाबतीत पहिला नियम आहे, त्यानंतर दुसरा नियम आणि तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे। बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे नियम आहेत, लक्ष ठेवून बघा। आता या नियमामध्ये सगळ्यात मोठा जो फटका आहे की जो प्रॉब्लेम आहे तर तो 10 वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना लागू होतोय। जर तुम्ही आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले असतील तर तुमच्यासाठी एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे। यामध्ये आधार कार्डवर तुमचं नाव, जन्मतारीख किंवा कुठल्याही गोष्टी जर बदलायच्या असतील तर त्या संदर्भात देखील एक कडक नियम लागू झालाय। आता जर तुमची जन्मतारीख इथून पुढे चुकीची नोंदवली गेली तर तुम्हाला चेंज करण्याच्या, अपडेट करण्याच्या बाबतीमध्ये खूप मोठा बदल झालाय, तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता आजपासून आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा तुमच्या हायस्कूल प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असेल। पूर्वी ही प्रक्रिया जी होती ती विशेष कागदपत्राशिवाय पूर्ण करता येत होती, पण यासाठी आता कठोर नियम सरकारने लागू केले आहेत। आता तुम्हाला जन्मतारीख जरी बदलायची असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला देणे गरजेचे आहे। ते जर उपलब्ध नसेल तर तुमच्यासाठी, जर आता उपलब्ध तुमच्याकडे नसेल तर संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशी करून MBBS डॉक्टरचे सत्यापित पत्र त्या ठिकाणी किंवा आमदार, खासदार किंवा राजपत्रित अधिकारी यांचे सत्यापित पत्र सादर करणे तुमच्यासाठी बंधनकारक असेल। त्यानंतरचा पुढचा नियम, आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेत तर अशा लोकांसाठी एक तातडीची सूचना आहे। ती सूचना जाणून घेतल्यानंतर आपण लगेचच तिसरा नियम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आधार कार्डच्या माध्यमातून ज्या फसवणुका झाल्या आहेत, ज्या लोकांच्या त्या ठिकाणी पैशांच्या त्या ठिकाणी फसवणुका होत आहेत तर ती थांबवण्यासाठी आधार कार्डसाठी एक सोपी टिप्स देखील आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वांसाठी सांगितली आहे। सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा, अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। आता ज्या लोकांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले आहेत त्यांच्यासाठी तातडीची सूचना अशी आहे की त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी आपल्या आधारमध्ये लॉग इन करून किंवा आधारचे जे काही केंद्र आहे ते फॅसिलिटी केंद्र आहे तिथे जाऊन त्यांचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि त्यांचा ॲड्रेस आहे, त्यामध्ये पत्ता आहे की सर्वच्या सर्व तुम्हाला अपडेट करायचं आहे दर 10 वर्षांनी। आता तुम्ही म्हणाल की यासाठी चार्ज लागतील, तर यासाठी कोणताही 1 रुपया सुद्धा खर्चायची गरज नाही। दर 10 वर्षांनी तुमचा ॲड्रेस, तुमचा फोटो जे काय असेल ते अपडेट करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला बँकेमध्ये तुमच्या पैसे येतील, योजनांचे पैसे येतील, तुम्हाला कोणताही दंड लागणार नाही। खूप गरजेचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आता फसवणूक जी काय असेल ते तुम्हाला आधार कार्डच्या बाबतीत फसवणूक होते त्या संदर्भात तुम्ही वाचू शकणार असं बघा काय आलंय, तुम्हाला महत्त्वाची टिप सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा। आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुकी आता होत आहेत, तर त्या फसवणुकी होऊ नये म्हणून काय करायचं बघा, आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन एक काम तुम्हाला करायचं आहे, तर तुमचं बायोमेट्रिक जे आहे ते तुम्हाला लॉक करायचं आहे। गुगलवर त्यासाठी माय आधार सर्च करा, तिथे तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या। आधार सर्व्हिसेसमध्ये खाली जाऊन लॉक बॅटरीमेक असं सर्च करा आणि तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक करा। मग ज्या वेळेस तुम्हाला बँकेत किंवा सिम कार्ड काढण्यासाठी जिथे आधारचं गरज आहे तिथे बायोमेट्रिक लागणार आहे, ते परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं आहे। 10 मिनिटांनी ते अनलॉक होईल आणि तुमचं काम होत जाईल। बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सांगितले आहे, कारण की बायोमेट्रिक जर ऑन असेल आणि कदाचित तुमचा अंगठा, तुमचं बोर्ड जर एखाद्या मशीनला लावलं, तुमची फसवणूक कोणी केली तर तुम्हाला OTP देखील येत नाही, पण तुमच्या खात्यातले जेवढे पैसे असतील ते मात्र सगळे उडून जातील, त्यामुळे तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही। त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करणं आता स्टेट बँकेने सांगितले की खूप महत्त्वाचं आहे। तुमचे बोटांचे ठसे घेऊन देखील कोणी काही याच्यामध्ये अडचण करू शकणार नाही, त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करा। तर आधार कार्डच्या संदर्भात ही होती महत्त्वाची माहिती। त्यामुळे मित्रांनो, कशी वाटली नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।